सांगली जिल्ह्याचे खानापूर तालुक्यातील विटा शहरात रविवारी सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता। अक्षरशः अंगाच्या लाही झाल्या। नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं होतं। मात्र संध्याकाळी 5 वाजल्यापासून ढगाळ वातावरण आल्यानं उकाड्यामध्ये प्रचंड वाढ झाली। संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खानापूर तालुक्यात जोधळखिंडी, लेंगरे यांसह आजूबाजूला अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलं। अचानक वीज पुरवठा खंडित झाला। खानापूर तालुक्यासह विटा शहरात काही घरावरील पत्रे तर काही ठिकाणी केळी, पपई आणि इतर झाडे वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली। विटा भाजी मंडईमध्ये सुद्धा अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसानं व्यापाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली। पावसादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विटा नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन सुद्धा रात्री सतर्क होते। अवकाळी पावसानं विटा शहरात पहिलाच पडल्याने रात्री गारवा आणि सोमवारी सकाळी उकाडा जाणवत होता। सोमवारी संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचंही कळून आले। यावेळी शेतकरी, व्यापारी यांनी अवकाळी पावसासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। भगतमाळा। आजी, तुमचं गाव कुठलं? काल पाऊस झाला का? चांगला झाला का? समाधान वाटलं का शेतकऱ्यांना? मावशी, तुम्ही काय सांगाल पावसाबद्दल? पाऊस पडला की काल? किती झालं तुम्ही व्यवसाय करताय शेतीच्या आपल्या मालाचा, किंवा तुम्ही पर्याय, तुम्ही शेतकरी आहे, काय सांगाल? पाणी नसल्यावर काय येते? बर बर बर, पाणी असलं तर येते। ठीक आहे। पाणी नसल्यावर काय येते? कितीला आहेस? शाळेला सुट्टी आहे का? हे घरचं का आपल्या विकतचं? घरचं। मग काय करतोय, व्यापार करतोय? काल पाऊस झाला का? गाव कुठलं? गांधीनगर। शाळेला सुट्टी लागली, अभ्यास बरोबर। माझं नाव प्रकाश विलास बसमे, कुठलं गाव? विटा। किती दिवसापासून भाजीपाल्याचा व्यापार करताय? 8-9 वर्ष झाली भाजीपाला विकतोय। बऱ्याच दिवसानं आपल्या विट्याला अवकाळी पाऊस पडला, मग काय सांगाल राव? पाऊस चांगला पडला, एकदम मस्तपैकी पाऊस पडला, मोठा पाऊस पडला, बरं झालं पावसाने। असा पाऊस पडायला पाहिजे एकदम बरोबर। नमस्कार दादा, काय नाव तुमचं? काय सांगाल आता अवकाळी पाऊस लई दिवसातनं विट्याला पडलाय, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? अवकाळी पावसानं बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा भाजीपाला कमी असल्यामुळं दर वाढलेलं। मावशी, तुम्ही व्यापारी का शेतकरी? शेतकरी। कसा वाटला काल आपल्याला पाऊस पडला? पहिलाच पाऊस झाला मोठा अवकाळीचा, काय सांगाल? म्हणजे काय नुकसान वगैरे अथवा किंवा काय वादळी पावसामुळं? शेतकरी का तुम्ही? काल पाऊस झाला का? कसा झाला पाऊस? चांगला झाला। मग काय पिकाचं नुकसान, शेती बितीचं काय नुकसान, माला बिलाचं काय नुकसान? पपई लावल्या का काय पाका शिकत बर। काय उठून पडल्या। हां, कुठलं गाव तुमचं? बर, ठीक आहे। ओके मावशी, कोणतं गाव? हां, काल कसा झाला पाऊस? काल अवकाळी मोठा पाऊस पडला म्हणते सगळीकडे, काय सांगाल याबद्दल? काय नुकसान किंवा पाऊस आल्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? बर, पाऊस येणं गरजेचं आहे का काय, याबद्दल काय सांगाल? पाऊस म्हणजे पाऊस हा शेतकऱ्याला समाधानक पाहिजे, म्हणजे आपल्याला हां असला तरच असलं येतंय काय काय। किती वर्षापासून करताय मावशी व्यवसाय? ओके। हो, काय सांगाल पावसाबद्दल? काल अवकाळी पडला पाऊस आपल्याकडं, सांगा।
पाऊस आला तरच पिकं येईल. पावसाची शक्यता आहे, गरज आहे. पाऊस नाही येणार तर कुठलं पिकणार. बरं कुठलं गाव होय. कालचा जो वादळी पाऊस झाला त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्या वादळी पावसामुळं आंब्याचं काय नुकसान वगैरे किंवा इतर काय? वाऱ्यामुळे जरा नुकसान, आंब पडून वगैरे नाचत्यात लिहिल्यात आंब खाली पडल्यामुळे झाडं. मग आता जो तुम्ही हा आंबा जो विक्रीसाठी आणला, पावसाच्या अगोदरच उतरलाय. पावसाचं वातावरण झालं आधी 2 दिवस उतरून आणून घरात पिकत घातला होता पाल्यात. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.